नमस्कार. आज आपण संत कबीरदासांच्या एका खूप प्रसिद्ध आणि तितक्याच खोल विचारावर म्हणजे त्यांच्या एका दोह्यावर चर्चा करणार आहोत. हो, नमस्कार. आपल्या श्रोत्यांमध्ये कबीरांच्या विचारांवरचे काही लेख आहेत आणि एक छान बोधकथा पण आहे. तर आपला प्रयत्न राहील की यातून जी मेरा मुझमे कुछ नहीं जो कुछ है सो तेरा ही जी भावना आहे तिचा अर्थ आणि ती जगण्यात आणणं याबद्दल जरा बोलूया. नक्कीच. सुरुवात करूया त्या प्रसिद्ध दोह्यानेच. मेरा मुझमे कुछ नहीं जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंपता क्या लागे है मेरा. आता बघा, याचा सरळ अर्थ तर कळतो की अरे माझं असं काहीच नाहीये, जे काही आहे ते तुझं आहे. हो. पण हे म्हणजे ऐकायला जितकं सोपं वाटतं तेवढं खरंच जगणं शक्य आहे का? याचा नेमका भावार्थ काय आहे? अगदी. हाच तर महत्वाचा प्रश्न आहे. वरवर जरी सोपा वाटला तरी हा विचार खूप खूप खोल आहे. कबीर इथे अगदी स्पष्टपणे सांगतायत की आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी, संपत्ती असेल किंवा अगदी आपले गुण अवगुण सुद्धा, यापैकी कोणतीच गोष्ट खऱ्या अर्थाने आपली नाहीये. अच्छा. हे सगळं त्या परमात्म्याकडून, त्या मूळ चैतन्याकडून आपल्याला मिळालं आहे असं ते म्हणतात. आणि मग विचार असा की जी गोष्ट मुळातच आपली नाहीये ती त्याला परत देण्यात किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे वापरण्यात आपलं काय जाणार आहे, म्हणजे आपलं काय नुकसान होणार आहे. बरोबर. इथे माझेपणा किंवा तो जो अहंकार असतो ना, त्याला काही स्थानच राहत नाही. ही एक प्रकारे पूर्ण समलपणाची अवस्था आहे. माझेपणा गळून पडणं ही कल्पनाच किती वेगळी आहे. याच संदर्भात आपल्याकडे जी राजा आणि संताची कथा आहे ती या विचाराला समजायला मदत करेल असं वाटतंय. हो, अगदी. ती कथा नेमकी याच मुद्द्याला धरते. म्हणजे काय होतं की एका राजाला प्रश्न पडतो की बाबा, सगळं जर देवाचंच आहे तर मग लोक हे माझं माझं करत का भांडतात, एवढा मोह का धरतात? हा नेहमीचा प्रश्न आहे. हो ना. तर तो हा प्रश्न घेऊन एका संतांकडे जातो. संत अगदी शांतपणे ऐकून घेतात आणि राजाला एक फळ देतात. फळ? हो. आणि म्हणतात, राजन, हे घे, हे तुझं आहे असं समजून खाऊन टाक. अच्छा. राजा ते फळ खातो. खाऊन झाल्यावर संत त्याला विचारतात, महाराज, आता कुठे आहे ते फळ जे काही क्षणांपूर्वी तुम्ही तुमचं म्हणून खाल्लं? अरे बापरे. ते तर पचून गेलं, निसर्गाचा भाग बनला. म्हणजे यातून संत काय दाखवून देतात की ज्या वस्तूंना आपण माझं म्हणतो ना, त्यावर आपला अधिकार अगदी क्षणिक असतो. बरोबर. तात्पुरता. हो, खरा मालक तर तोच आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत, सांभाळणारे आहोत, मालक नाही. हे झालं भौतिक वस्तूंचं, म्हणजे धनसंपत्ती वगैरे. पण आपल्या भावनांचं काय? आपले विचार, यश आलं, अपयश आलं, त्यावर पण आपला हक्क नाही का? म्हणजे बघा ना, यश मिळाल्यावर मी मिळवलं असं वाटणं किती स्वाभाविक आहे. अगदी महत्वाचा मुद्दा मांडलात. कबीरांची दृष्टी याच्याही पलीकडे जाते. ते म्हणतात की हे शरीर आणि हे मन सुद्धा त्या परमात्म्याचीच देणगी आहे. अच्छा, शरीर आणि मन सुद्धा? हो. त्यामुळे यातून मिळणारं यश असेल किंवा येणारं अपयश असेल, ते सुद्धा पूर्णपणे आपलं कसं म्हणता येईल. आपल्या स्रोतांमध्ये याचे काही व्यावहारिक पैलू दिलेत बघा. जसं तुम्ही म्हणालात, धनसंपत्ती. जेव्हा आपण हे मानतो की ही फक्त आपल्याकडे सांभाळायला दिलेली एक ठेव आहे, तेव्हा तिचा लोभ आपोआप कमी होतो. मग दान करण्याची, सेवा करण्याची वृत्ती वाढते. पण तरीही यश मिळाल्यावर मी केलं, माझ्यामुळे झालं, ही भावना टाळणं हे खूप कठीण नाही का वाटत? हा अहंकार कसा बाजूला ठेवायचा? कठीण आहेच, निश्चितच कठीण आहे, पण अशक्य नाही. इथेच तर खरी कसोटी आहे आपल्या साधनेची. कबीर असं नाही म्हणत आहेत की तुम्ही प्रयत्नच करू नका. अच्छा. ते म्हणतात, प्रयत्न जरूर करा, आपलं 100% द्या, पण त्याचं जे फळ मिळेल त्याची आसक्ती धरू नका किंवा यशाचा अहंकार बाळगू नका. कारण प्रयत्न करण्याची बुद्धी देणारा, ती शक्ती देणारा आणि ती संधी देणारा सुद्धा तोच आहे. हे बरोबर आहे. त्यामुळे यश मिळालं तर कृतज्ञता ठेवावी, अहंकार नाही. आणि समजा अपयश आलं तर त्यातही त्याचीच काहीतरी योजना असेल, काहीतरी शिकवण असेल असं मानून पुढे जायचं. ही दृष्टी जर ठेवली ना, तर मग मान अपमानाचे जे खेळ चालतात जगात ते सुद्धा आपल्या मनाला जास्त त्रास देत नाहीत. मन शांत राहायला मदत होते. म्हणजे एक प्रकारे सगळी सूत्र त्याच्या हातात आहेत हे मान्य केलं की मग माझं काय होणार ही जी चिंता असते आणि मी कोण आहे हा जो अहंकार असतो. बरोबर. अगदी बरोबर. पण मग ह्या विचारातून अजून एक थोडा खोल प्रश्न निर्माण होतो बरं का, ज्याचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये पण आहे शेवटी. कोणता प्रश्न? तो असा की जर खरंच काहीच आपलं नाही, सगळंच त्याचं आहे, तर मग आपली जबाबदारी काय उरते?
कर्मयोगाचं काय होतं मग? म्हणजे आपण जगात वावरताना जी काही कर्तव्य पार पाडतो त्याचा अर्थ कसा लावायचा? अरे हो, फक्त साक्षी बनून राहायचं की कर्तेपणाची काही भूमिका आहे आपली? खरंय. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे जर कर्तेपण आणि फळ दोन्ही त्याचेच, तर मग आपल्या प्रयत्नांना दिशा काय असावी? सगळं त्याला सोपवून देऊन निष्क्रिय बनायचे का? की आपलं काम करत राहायचे, पण कशासाठी? बरोबर. हा विचार नक्कीच करायला लावणारा आहे. कदाचित याचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या अनुभवातून, स्वतःच्या प्रवासातूनच शोधावं लागणार आहे.